29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। कालपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झालेत आणि आज अर्जांची छाननी केली जाईल। 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे, तर 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्ह नेमून त्याचं वाटप केलं जाईल। तर या सगळ्याची नेमकी प्रक्रिया कशी असेल याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। क्रमांक 1, महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया, अर्जांची काटेकोर तपासणी होते। अर्जांची छाननी नेमकी कशी होते ते आपण पाहतोय। 2, उमेदवार भारताचा नागरिक नसेल, वयोमर्यादेमध्ये बसत नसेल, अर्जामध्ये खोटी माहिती असेल तर अर्ज रद्द केला जातो। 3, अनामत रक्कम, त्याची पावती, पक्षाचा AB फॉर्म यांची सुद्धा पडताळणी होते। क्रमांक 4, अर्जाची छाननी करताना उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे वकील उपस्थित राहू शकतात। क्रमांक 5, वयाची अट, मतदार यादीमधील नाव, त्यांच्या सह्या, प्रतिज्ञापत्र याची सुद्धा पडताळणी होते। क्रमांक 6, सुचवणाऱ्यांच्या सह्या, माहिती चुकीची असल्यास, 2 वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा झाली असल्यास अर्ज रद्द केला जातो। क्रमांक 7, ज्यांचे अर्ज सर्व नियमात बसतात ते वैध उमेदवार ठरतात। क्रमांक 8, छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ दिला जातो।